What did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. नाशिकला आलो आहोत. So we are in Panchvati. We are Panchvati and now we are going हमारा We are foreigner and Yes. we are here in Nashik to explore. हाँ मी नायजेरियन One of the oldest city and Dakshin Kashi of India. Yes. नाशिकला दक्षिण काशी बोलतात. हा ब्लॉग आपल्याला बोरिंग नाही करायचा आहे तर नकुल आपल्याला घ्यायला नाही लागणार. आणि पाठी माझ्या बहिणी आहेत सगळ्या बघा. अजून ते बघा अजून यायचे आहेत. आता हळूहळू मी पुढे दाखवतो. टॅलेंट आहे ती बसच्या खाली गेली पण तरी तिला काही झालं नाही. ठीक आहे. मी नाशिक मध्ये आज काहीतरी करणार. स्पाय नमस्कार कसं करते तू? असं कर. पाकिस्तानी स्पाय ती नाशिक मध्ये काहीतरी करायला आली आहे. तर आम्ही तिघच जण मी नकुल आणि आणि पूनम निघालोय कारण की आम्ही तिघच पटकन रेडी झालो. पूनम तर ऑलरेडी रेडी होती पण आम्ही लवकर रेडी होऊन निघालो. आता आमचे फोटोशूट पहिला होईल म्हणून आम्ही तिघं चाललोय आता आयकॉनिक राम घाटला. तिथे प्रभू श्रीराम स्वतः आंघोळ करायचे. त्या ब्रिजच्या साईडला एक साईडला रामकुंड आहे एका साईडला लक्ष्मण कुंड आहे. येस तर बघूया मग दाखवतो आम्ही. ओके चला. आता आम्ही जाऊन फोटोशूट करणार आहे पहिले कारण की आम्ही तिघच आहे तर बघूया. तर आम्ही आता रामकुंडला आलोय बघू शकता तुम्ही. आम्ही त्यांची वाट बघून थकलो आणि आता आम्ही समर ज्यूस प्यायला आलोय आणि आम्ही जेव्हा ते येते तेव्हा आम्ही परत वापस इकडे जाऊ आणि त्यांना इकडे घेऊन नाही येणार. तुझं पायनॅपल ज्यूस फेमस पायनॅपल ज्यूस हे नकुलने केलंय. बघू शकता ते बघा हे अजून पण साड्याच प्रतीक्षाताई काहीच रेडी नाही. काय बोलणार आहे बघ. आणि आमचं हे 6वं लोकेशन आहे चांदीचा गणपती. आम्ही तिथं ज्यूस पिला तो प्लीज दोघांमध्ये एक पिया. आणि आता आम्ही चांदीचा गणपती बघायला आलो आणि मूर्ती खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता बघा. ती सुंदर मूर्ती आहे चांदीची आहे पूर्ण. आणि आता आम्ही चाललोय गोली वडापाव. गोली सेम लॅरी टाउन सारखं आहे. हां जिथे रहमान डकेतनी बाबू बलोचचा मर्डर केलेला सेम तसं आहे. हां आता आम्ही गोली वडापाव खायला चाललो. खूप वेळ शोधून 10-15 मिनटं आम्हाला आशा लस्सी भेटली. आम्ही सगळं इंस्टाग्रामवर बघून यूट्यूबवर बघून इकडे येतो आहे आणि पुन्हा सगळं चुकीचं सांगते लोकेशन. तर फायनली आम्हाला आशा लस्सी भेटली आहे आणि आम्ही आलो आहे. आम्ही जाऊन ट्राय करणार आहे. बघू आता जर आणखी घाण निघालं हां त्याच्या युट्यूबरला मी शेअर येणार आहे. कमेंटमध्ये आम्ही खूप ट्रोल करणार आहे यांना पण बॅड रिव्ह्यू देणार आहे. ठीक आहे चला आतमध्ये जाऊ. आम्ही तुम्हाला सांगतो. आता तुम्ही बघू शकता आम्ही एकच रबडी घेतली आणि सगळे त्याच्यातच खातो आहे. आमची गरिबी तुम्ही बघू शकता. किसी को बताऊँ हम लोग गरीब डॉक्टर्स हैं. इस देश में डॉक्टर्स का पगार बहुत कम है. डॉक्टर्स बहुत गरीब है. लोग फालतू में लोग बदनामी के डॉक्टर ज़्यादा पैसे लेते हैं. यहाँ 1 लस्सी 3 में खाने की ज़रूरत कहाँ पड़ रही है. लस्सी खूप टेस्टी होती. आता आम्ही हे रबडी ट्राय करतो कसं आहे आणि सांगतो. बाहेर जाऊन जेवलो खाल्लो. मी घरी येऊन टॉयलेटसुद्धा केली सगळं केलं तरी यांच्या 2दा टॉयलेट केली तरी यांचे आवरणं झाले नाही. आत्ताशी आम्ही निघतोय आणि टाईम झाला आहे 5 वाजायला 10 मिनटं. म्हणजे नशीब आम्ही गेलो बाहेर खाल्लं फिरलो मजा केली. मी यांना बोललो की तुम्ही नाशिकला ट्रेनने नका येऊ कसं नाही कारण लवकर येणार. हां ते लवकर आले पण काय फायदा नाही झाला कारण की 5 वाजता हे फिरायला निघतायत. आम्ही मस्त फिरून आलो. चला बाय. आणि तुम्हाला एक दाखवलं ना आमच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघाल तर खरंच पागल होणार. तुम्हाला व्ह्यू दाखवतो थांबा. असा व्ह्यू असतो का HP गॅस समोर नंतर भारत पेट्रोल समोर. आमचा व्ह्यू एवढा भारी आहे बस असं बघा. पावडर यांची सेल्फी आणि हा पसारा. मी तर वापस आलोय आमच्या बहिणींसोबत. इकडे बघू शकतात बहीण आउटफिट चेक. आम्ही पण आमचा आउटफिट चेक दिला नाहीये. आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने आमच्या सगळ्यांचे आउटफिट आमची सगळ्यांची एक कॅटवॉक तुम्हाला दाखवणार आहे. ती नक्की तुम्ही बघा. हसू नका पण. हां चला. उंजळीत फुलं घेऊन ते पुढील मंत्राने आता तुम्ही बघू शकता सगळेजण दिवा टाकतात. पूजा झाली आत्ता तुम्ही बघू शकता बघा. तर सगळेजण दिवा सोडत आहेत आणि सगळे दिवे आता पुढे जाणार. इथे दिवे ते. तर आम्ही आता
साधा मिसळ खायची होती ती 3 वाजेपर्यंत असते म्हणून ते आमचा प्लॅन कॅन्सल झाला. तर आम्ही आता रेस्टॉरंटला चाललो आहे. आम्हाला पहिला एका फेमस कोणतं रे नकुल, वी आर गोइंग टू साईतारा. पहिला कुठं जायचं होतं, पप्पूचा ढाबा. पप्पूचा धाबा, त्याच्याकडे जायचं होतं पण तिथं फॅमिली अलाउड नाही आहे, काय माहिती का नाही आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या समोरच्या रेस्टॉरंटला चाललो आहे आणि तिथं अर्धा तास वेटिंग आहे. यस. तर त्यामुळे आम्ही 4 जणांनी 1, 2 आणि हा प्लॅन प्रतीक्षा ताईचा होता. हां सांगतो तो याच्यात. तो प्लॅन असा होता की आम्ही 4 जण पुढे जाऊन पहिला काहीतरी पोटपूजा करू आणि त्यांना आणि बाकीच्या जे 6 जणी घरी गेले आहेत 5 जणी त्यांना खूप भूक लागली. पण आम्ही त्यांना बोललो की तुम्ही अर्धा तास वेट करा, अर्धा तासाची वेटिंग आहे आणि आम्ही आमची पेटपूजा करायला चाललो आहे. आता तुम्ही बघू शकतात हे पॉलिटिक्स हिच्या ताई, ही पॉलिटिक्स पूर्ण ताईची आहे. तर आम्ही चाललो खायला. जे खायचं होतं ते भेटलं नाही कारण की ताईच्या मनात पाप होतं. बरोबर ना ताई? पापींसोबत राहून मला पाप लागलाय. हां बोल आता. फक्त फोटो काढायला. आता आम्ही पाणीपुरी खातोय कारण की ताईला प्रचंड भूक लागली. पण ताई अशी पण आता बोलली नाही की माझ्या बहिणी तिथं उपाशी आहे. ताई बोल ना काय. आम्हालाच मजा. तुम्हाला मत तर पडणारच नाहीत आता. फॅमिलीने तुम्हाला दखल करणार आहे डायरेक्ट. 7 बहिणी बोला, तुमच्या 7 बहिणी तिथं उपाशी आहेत आणि तुम्ही इथं काय खाताय? मी एक वॉशिंग मशीन पक्षामध्ये जाणार आहे, मग मी साफ होऊन जाईल. पाणीपुरी कमी नाही झाली की भेळ माग. त्याच्यावर काय बोलायचं आता तुम्हाला? अजून एक पाणीपुरी हवी. आवडलं की निघून जा. आता या समोर हॉटेल ते थांबतील. बाबू आहे मी तुला सांगतो. मी हे बिलकुल सगळ्यांना दिसलं हे कॅमेऱ्यामध्ये ऑन रेकॉर्ड झालंय की ताई पाव वडा सुद्धा जो 5 बहिणी तिथं उपाशा पोटी भरल्यात की माझी मोठी बहीण येईल सगळ्यात एल्डर सिस्टर ती आमच्यासाठी जेवण घेऊन येईल. नको यार रबडी प्लीज ताई. जेवण केल्यानंतर आपण इथे येऊ. माझ्या बहिणींना घेऊन. आता तुला समजलं. पहिला दिसलं ताई याच्यात हात पहिला इकडे गेलेला ते सगळं कॅमेरामध्ये दिसलंय. सगळं कॅमेऱ्यामध्ये दिसलंय. तुला रबडी सुद्धा खायची होती. तुला कॅमेरा दिसल्यावर लगेच मी माझ्या बहिणींना घेऊन येते नंतर. जेवण आलंय 9 वाजता ऑर्डर. आता 10:30 11 वाजले, सॉरी 10:30 पण नाही. आणि आत्ताशी आमची ऑर्डर आली. सगळ्यांना भूक लागली आहे. बघू शकता सगळे कसे खातात कारण सगळ्यांना. हां सगळे आपापले एकदम. जाऊ दे आता आम्ही काय नाही म्हणून आता फोन ठेवतो आणि खातो. दोघं मेकओव्हर करताय दोघांचा. स्किन केअर सनस्क्रीन बेसिक. अजून बोल काय. मुवा आम्हाला टिप्स काय बोलू. मुवा टिप्स स्किन केअर. थोडस स्किन कडे लक्ष द्यायला पाहिजे याने. जास्त गरज आहे. काय केलं पाहिजे? कसं जसं बॉडी हायड्रेट ठेवायला पाहिजे, पाणी जास्त पिलं पाहिजे. थोडस काय होतात फेस वॉश दिवसातून 3 टाइम केला पाहिजे. 3 टाइम केला पाहिजे. सकाळ दुपार संध्याकाळ. सकाळ दुपार संध्याकाळ. जेवणाच्या आधी नंतर असं काही ते डॉक्टरचं हे नाहीये. आणि काय सनस्क्रीन वापरली पाहिजे आणि मॉइश्चरायझर. सनस्क्रीन किती वेळा वापरायची दिवसातनं? आणि सनस्क्रीन कोणती? सनस्क्रीन कोणती पण तुझ्या स्किनला सूट होईल फक्त एक टाइम सनस्क्रीन. एक टाइम नाही, घरातून बाहेर निघायच्या अर्धा तास अगोदर लावायची. हा आणि किती वेळा जर आपण पूर्ण दिवस बाहेर असेल तर तरी पण मग राहते फेसवर काय नाही. पूर्ण वेळ राहते. कितीच 2 तासामध्ये लावायची असते सनस्क्रीन. नसते लावायची, काही गरज नाही पडत. 2 तासामध्ये बंद करून लावायची टाका. असते. वारली अप्लाय करायची असते. तुम्ही बंद करून टाका. आम्ही आता आम्ही हे खायला आलो. इकडचं फेमस काहीतरी आहे बघू शकतो तुम्ही. कालचा दिवस आणि रात्र म्हणजे खूप केओसमध्ये गेलं. खूप भांडणं झाली. जिथं आम्ही जेवायला बसलो जिथं मी ठेवलेलं तिथं खूप भांडणं झाली रात्री. का झाली ते नंतर सांगेन. सकाळी पण खूप केओस झाला. आता आलो आम्ही ग्रेप एम्बेसी का काहीतरी नावाचं आहे, मला पण एवढं माहीत नाही. हे घेऊन आलेत. आता मी तुम्हाला दाखवतो काय आहे तिथे पुढे. चला बाय. ओके आतमध्ये पण आले. तुम्ही बघू शकता. नको फोटो काढतो म्हणून घाण बोललो. एक मिनिट. बघू शकतात आमची थाळी आधी आहे आता. आणि या थाळीमध्ये आम्ही खाणार आहे 9 जण. आणि लागलं तर आम्ही एक्स्ट्रा पण घेऊ शकतो.
नको तुला काय बोलायचं MBS बद्दल? झोप येते. मी तू करून आलो नाही. ताईच्या ऑफिसमध्ये लोक बोलतात चुकायला असं बोलत नाही. ते काय बोलतात? नको प्लीज. काय बोलतात? मी आता हात धुवायला चालले बाबूशी बाबू. बरोबर ठेवायचं. आम्ही एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटला आलोय आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये की मला माहिती आहे आज चुकून आला तरी पण ग्रेप एम्बॅसीमध्ये आलेलो आहोत आणि इथे एवढं छान आहे. म्हणजे आम्हाला वाटलं नाही फक्त असं नॉर्मल नाव वगैरे आहे. मग लिटरली तुम्हाला सांगू इथे जे तुम्ही बघताय ना हे पूर्ण वेली वगैरे याला खरंच द्राक्ष लागलेत. खरंच द्राक्ष आहेत, खोटीवाली नाही आहेत. ती फेवरेट मिसळ आहे. तर हे बघा कसे बसलेत सर्व मला सोडून बसलेत खायला. आणि इकडची फेवरेट म्हणजे खूप फेमस आहे ना ही वाली. तर दीदी ताई दाखवणार आहे की कशी मिसळ बनवतात म्हणजे रेडी कशी. मी पण दाखवणार आहे. रस्सा हा आहे रस्सा. कसा वरती टाकायचा. थोडी तरी असते पण हा थोडासा मसाला तरी याच्यात आहे. थोडीशी म्हटली मी याला असं टाकायचा. येस. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय तरी तरी वेगळी दिली जाते इकडे सगळी So ही तरी आहे. मी बघितली पहिल्यांदा असं मस्त दिली आहे. परत करू. नाही सगळ्यात मोठा स्वाद हा आहे तरी. येस सगळ्यात मोठा तिखटपणा याच्यात असतो. सगळ्यात मोठा आपल्या स्वादनुसार तुम्ही घेऊ शकता हे. सो असं आणि हे आहे पूर्ण दही. हे आहे दही तिखट लागलं तर खायला. And then we have a कांदा वगैरे लिंबू वगैरे मस्त दिलेला आहे. एकदम मस्त पापड सुद्धा आहेत आमच्याकडे एवढे मोठे पापड मस्त. तो खूप छान असं आमच्याकडे होणार आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवणार होते. तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही पण मी तुम्हाला दाखवते की ते खरंच द्राक्ष लागलेली आहेत. तर तुम्हाला हे दिसतंय हे खरखरची द्राक्ष. ही खरखरची द्राक्ष आहेत. मी तुम्हाला हे सांगते आणि पूर्ण मी तुम्हाला हे फिरून दाखवणार आहे. पण मला वाटतं मी पहिला हे थोडंसं खाऊन घेऊ कारण मला खूप जास्त भूक लागली. आपण थोडासा 2 मिनटाचा ब्रेक घेऊया. देन येस. तर आता मी तुम्हाला हे हॉटेल दाखवते की किती ते छान आहे. मी पूर्ण सांगितलं की वरती पूर्ण जे झाडं ना जे वेली आहेत त्याला लागले आहेत. आणि तुम्ही इथे बघा इथे हे जे आहे ते रिअलवाले आहेत. पूर्ण रिअलवाले हे आहेत. बाबू त्याला लाईफ वाटते बिचारायला. ग्रेप्स तोड़ने की तमाम कोशिश कर रहे हैं. मला खोकलाच येतोय. मी तुम्हाला थोडंसं नॉर्मल असं फिरून दाखवते इथे. योगेश तर या साईडला या लोकांचं किचन वगैरे आहे. या साईडला पूर्ण तिथे पूर्ण किचन वगैरे यांचं आहे. इथे जिलेबी वगैरे किंवा मिसळ वगैरे भेटते. तिथे कढी वगैरे नंतर लस्सी वगैरे भेटते. आणि हा जो पोर्शन आहे इथे सर्व सिटिंग एरिया केला आहे त्या लोकांनी. तिथे खरे वाले ग्रेप्स लागलेले आहेत तिथे वरती. छान खूप छान. जी तुम्ही मिसळ बघा ना लिटरली एवढी भारी होती. लिटरली एवढी भारी मिसळ होती. मला खूप जास्त आवडली. ग्रेप्स वगैरे आणि आम्ही लस्सी वगैरे ट्राय केली जी खूप जास्त छान होती. मला खूप आवडली. ते फोटो ॲज युजल ते नेहमीचे फोटो तुम्हाला त्याचे तुम्ही इन्स्टावर जा तुम्हाला ह्याचे खूप जास्त फोटो भेटतील. याचं पण चॅनल आहे सरकारी डॉक्टर म्हणून. पुन्हा वैतागली सध्या. तुम्ही ते बघा इथे या पूर्ण असं छान याच्यामध्ये किती सुंदर अशी कृष्णाची मूर्ती या लोकांनी बसवली आणि खूप सुंदर आहे. किती सुंदर आहे. मला खूप जास्त आवडलं यार. खरंच खूप जास्त आवडलं. आणि मला माझ्या बहिणी पण नाही दिसत आहे कुठे बसल्या आहेत. त्यांचा फोटोशूट चाललंय. का आलं ताई फोटो नाही भेटत आहे का चांगले. मी 2 दिवसाच्या ट्रिप नंतर आज फोटो काढण्याची इच्छा दर्शवली. ताई प्लीज काल काढलेत प्लीज. एकही चांगले नाही काढले ते धड. इकडे फोटो पाठमध्ये किती छान आहे सगळं काही मस्त आहे. मला वाटतं आम्ही रात्री आलो असतो ना अजून छान वाटलं असतं. कोणाशी बोलतेस एवढा वेळ. कोणाशी बोलतेस हे बाळ किती छान आहे यार. किती मस्त फोटो येत आहे. हे बघा बाळाला त्रास देणारे लोक असतात. आणि हे बाळ विचार हे बाळ नाही हे भयंकर बाळ आहे. ही नेहमी इरिटेट करते लहान मुलांना. नका करू यार.
लावणारे लोक असतात इथे. ते बघा काय झालं. ताई बिचारी फोटो काढते, तिची कधीच फोटो नाही काढले, तर ती अशी बोलली तिने किती सारे काल फोटो काढले. खरंच किती सारे फोटो काढले. आता आम्ही मंदिरात आलोय. बघू शकता किती चांगलं मंदिर आहे. इकडे बघा, हे बघा आतमध्ये फोन अलाउड नाही आणि यापूर्वी खूप ओरडा भेटलाय चांगला. मला नाही भेटला, त्या तिला भेटला, दुसऱ्या पाहिलं नाही हिला पण भेटला भरपूर. आता आम्ही कालाराम मंदिरमध्ये आलेलो आहोत आणि इतकं सुंदर आहे ना मंदिर. एवढं सुद्धा आम्ही हे साडी ते घालून आलो असतो ना, एवढे छान फोटो आले असते. आम्ही जसे मॉर्निंगला बघितले होते पिंटरेस्टवाले फोटो, सेम तसंच हे लोकेशन आहे. पण तुमचे भांडणं झाले असते तर काय केलं असते. आम्ही खूप मेस्मराइज झालोय. मी तुम्हाला पूर्ण हे दाखवते किती सुंदर आहे, किती जास्त सुंदर आहे. हे तू सर्व दाखवले बाबू. मी स्वामीनारायण मंदिरमध्ये आलोय. तर बघू आतमध्ये कसं हे जर तुम्हाला माहीतच असेल काय, आणि माहीत नसेल तर मला DM करा, मी सांगेन. शकता ही पोरगी एवढी हे ना नुसती एकटीच फिरत राहते. ही दिसते तुम्हाला. आता तू बघत असशील तर बघ, ही मुलगी नुसती एकटीच फिरत राहते सगळीकडे. आम्हाला तिला सगळीकडे शोधायला लागतं. काय झालं नाकामध्ये, काय झालं लगेच? फोटो काय झालं काय झालं नाकामध्ये. आता मंदिरमध्ये आलोय, तुम्ही बघा किती सुंदर मंदिर आहे. आता आम्ही प्राजक्ताताईचे शूज लपवलेत कारण की ती खूप नवीन आहे आणि ते ओरिजिनल आहेत. ती ओरिजिनल आहे. ती थोडं तरी काही घाण लागली टिशूने पुसते. पुमाचे लपून ठेवले तिने तिथं काढून ठेवलेले आहेत. आम्ही तिला डस्टबिनच्या पाठी लपून ठेवलेत गपशी. आधी तुम्हाला दाखवतो. आणि तिचे रिॲक्शन दाखवतात आम्ही तुला. OG फोटोग्राफर, OG व्हिडिओग्राफर एकटाच आहे तो आमचा नकुल. खूप मेहनत करतोय हा पोरगा. मी बोललो ना, हा पोरगाला सगळ्यात ॲस्थेटिक व्ह्यू लागतो सगळ्याचा. त्याने अशा व्हिडिओ एक सिनेमॅटिक शॉट होता बघा, असं करायचं लागतं बघा. तेव्हा जाऊन ते असं येतं. तुम्हाला नजर पाहिजे एक सिनेमॅटिकची. हो, चला वरदान फोटो काढू आपण. ही सुंदर मंदिर आहे. वाव, तुम्ही बघू शकता. पोंगे खातोय. ताईने आम्हाला पोंगा खायला दिलाय आणि हे आप्पे खात आहेत. आता हे आमचं इथं लास्ट आहे डेस्टिनेशन. आणि छोटी दिदी मूग भजी खाते. त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार, घरी जाऊन जेवणार डायरेक्ट. म्हणजे घरीच नाही जेवणार, बाहेरच जेवणार. फोन कर ना, सांग मम्मीला बनवायला. आणि नको तिथं मला द्या ना. तुम्ही बघू शकतात मेन काम आम्हाला दिलं आहे बॅगा आणायचं. आम्ही सगळ्या बॅगा आणल्यात. बघा शकता तुम्ही किती बॅग आहे. पाठी दाखव बॅग. आणि याच्यामध्ये मेन टास्क असतो की कोणत्या बॅग आहेत. आमच्याकडे एकूण 10 बॅग आहेत. आणि आता काय राहिलं ते आम्हाला तर माहीत नाही. काय आम्ही तर सगळं घेतलं आहे तिकडून. आम्ही दोघं झाले, प्रतीक्षाताई आणि मी. आम्ही खूप जिम्मेदारीचं काम. हां, कारण की आम्ही इकडचे ट्रस्टेड आहेत सगळ्यात. काय पण असं मोठं काय काम असलं तर 1 आणि 2 पहिली ताई. बाबूची असिस्टंट म्हणून आली. सॉरी, मी ताईचा असिस्टंट मी बनलो. बाबूला फॉलो करते. मी ताईचे रूट्स फॉलो करतो. आणि ते ऐकत नाही, रिक्षावाल्यांसमोर ओरडतात. मी ओरडत नाही, मी फक्त बोलतो ताई. फक्त मी असं बोलतो की आवाज. तर आता आम्ही चाललोय कसारा नाही, इथून चाललो आम्ही. आम्ही चाललोय द्वारकेला. तिथून आम्ही एक स्पेशल गाडी घेणार, हायर करणार आहे. त्याच्यामध्ये फक्त आम्ही असणार आणि आम्ही डायरेक्ट 1.5 तासामध्ये पोहोचणार कसाऱ्याला. आणि कसाऱ्यावरून पण आमच्या हो. आणि आता 4 तासाचा रूट आहे. चला बाय. काय रिॲक्शन पूर्ण
पूर्ण 2 दिवस नाशिकमध्ये होतो, हा. फिरलो, माग जागा, कार म्हणून पण गेलो ओला उबरनी, कारण ब्लॉग कुठे करायचं आहे स्टेशनला. स्टेशन दाखवले चुकले लोक, दाखवले चुकले लोक. बघ बॅक कॅमेरा दाखव, नीट दाखव HD मध्ये. नाही जाऊ दे ते. आता आमचं संपली ट्रिप, तुम्ही बघू शकता ते पार्टी अजून पण भांडतातच आहे, ॲज युजल भांडतात. आणि थँक्स आमची स्पॉन्सर ट्रिप, ही आमची ट्रिप स्पॉन्सर होती. अरे स्पॉन्सर ट्रिप होती IPS म्हणून आता कोणाला रिक्वेस्ट नाही टाकणार आहे. थँक्यू. रिक्वेस्ट येईन पण तिथे ब्लॉक असो आम्ही. पूनमसोबत माझी भांडणं झाली खूप घाण. ती मला टोचून काहीतरी बोलली, तिने माझं गाणं लावलं नाही म्हणून मी पूनमशी आजपासून संबंध तोडतोय. पूनम प्लीज माझ्याशी बोलू नको, माझा तुझा वासा काहीच नाही राहिला आता. सॉरी. काय ताई? प्रतीक्षा ताई तू पण नको बोलू माझ्यासोबत. चव्हाण सोबत मला आता बोलायचंच नाहीये. काय ज्यांच्या पाठीत चव्हाण असेल, फक्त ढोणे पण चालेल मला त्याच्यामध्ये, भडांगे चालेल. भडांगेचं काहीच नाही माझ्यासोबत ना. तर भडांगे काय बोलतेस तू? काय बोलू ऋतुजा, आता सध्या आपली ट्रेन कशी काय निघाली? गेली. आता कोणती ट्रेन भेटणार? 10 वाजता आता ट्रेन आहे, आता 11 वाजता घरी. मग आता आपण एवढा वेळ काय करणार? गाणे आम्ही कसाला स्टेशनला बसून तेच करणार आहे आता. वा, पण तू असे वेस्टर्न कपडे घालून कुठं चालली आहेस? तुला समजत नाही पोरीने बाहेर नाही निघायचं? नाही निघायचं, सॉरी. काय असं जोक आहे.